मी दरवर्षी हळद लावतो, खूप त्याला खर्चही येते, ओली हळदही खूप मोठ्या प्रमाणात निघते, परंतु मला आवरेज काय येत नाही. शेतकरी बंधूंनो, ते आवरेज येण्यामागचे कारण खूप आहेत. त्यामध्ये सर्वात महत्वाचं कारण एक बेणे असून, बेणे निवडताना किंवा तुमच्या शेतामध्ये जी काही हळद आहे त्यामध्ये जर तुम्ही चुकी केली तर तुम्हाला आवरेज येत नाही. वर्षभर खूप सारा खर्च होऊन सुद्धा जर तुम्हाला हळद होत नसेल तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, हळदीला या प्रकारचं लालसर गडद आतून कुरकुबींचं प्रमाण असणं गरजेचं आहे. आणि या हळदीमध्ये खूप प्रकारचं बेणं असून मी तुम्हाला चुकीचं बेणं या ठिकाणी दाखवणार आहे. तर ती चुकी होण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे अजूनही शेतकरी बांधवांना बेणं कोणतं योग्य आहे हे माहीतच नाही. या ठिकाणी हे तुम्ही बघू शकता, याचा घड सुद्धा चांगला आहे, माल सुद्धा याला चांगला आहे, ढेकूळ सुद्धा मोठं पडलेलं आहे, परंतु याच्या वाळून येण्यामध्ये याच्यामधील गरामध्ये कुरकुमींचं प्रमाण हे कमी असतं आणि हळद वजनामध्ये भरण्यामध्ये कुरकुमीन हे खूप महत्वाचं असतं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जाड जाड खांट्या फांद्या इथे ठिकाणी आलेल्या आहेत आणि बेणं सुद्धा लांबी याची तुम्ही बघू शकता, परंतु याच्यामध्ये हे फिक्कट पांढऱ्या कलरचा गडद रंग असून हे बेणं ओलं खूप निघते पण वाळून कमी होते, त्यामुळे हे बेणं लागवडीसाठी योग्य नाही.